राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं भाकीत। आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। आज गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। 2 महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। नद्या नाले कोरडेच असल्याचं चित्र। पुढील 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ऊसाच्या पिकामध्ये पाणी साचलं। नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापुरातील पूरपरिस्थितीनंतर मुंबई महापालिकेकडून मदतीचा हात। कोल्हापूर शहरात 2 चमूंमार्फत पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेला सुरुवात। यवतमाळ जवळील येळाबारा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। वाघाडी प्रकल्प भरल्यानं धबधब्याचं सौंदर्य खुललं। प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिरातही पर्यटकांची रेलचेल। रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर। पुराचं पाणी खेडमधील मटण मार्केटमध्ये। शहरासह ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत। बुलढाण्याच्या आवार गावात स्वातंत्र्यानंतरही स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता नाही। गुडघाभर चिखलातून अंत्ययात्रा घेऊन जाताना कसरत। देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रात। कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000चं अनुदान। 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार। धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यानं अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद। 1 ऑगस्टपासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण ठप्प। ई-पॉस मशीनला अडथळा येत असल्यानं 49% धान्य दुकानात पडून। मराठा आंदोलक मनोज जरांगे 2 तारखेला पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार। 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर अटक वॉरंट। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करनं 20,000 कोटींची गुंतवणूक केली। या माध्यमातून सुमारे 8,000 तरुणांना रोजगार मिळणार। देवेंद्र फडणवीस यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये। संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतील अर्ज बाद करण्याच्या शासन निर्णयाला मनसेचा विरोध। बुलढाण्यात मनसेचं काळ्या फिती लावून आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं सरकारकडून पोलिसांना टार्गेट। त्यामुळे रस्त्यांवर पावत्या फाडल्या जातात। लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी भावांना वेठीस धरलं जात आहे। राजू शेट्टींचा आरोप। वर्ध्यात ठाकरे गटाकडून खड्ड्यांविरोधात रस्त्यावर आंदोलन। वर्ध्यात लाडका खड्डा योजना सुरू करा, ठाकरे गटाची मागणी। क्रांती दिनापासून होणाऱ्या आंदोलनावर एसटीचे कर्मचारी ठाम। परिवहन मंत्री आणि एसटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घ्यावी। उदय सामंतांसोबतच्या वारंवार होणाऱ्या बैठका म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, कृती समितीचा आरोप। नांदेडमध्ये 10 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण मागे। ओबीसी नेते टीपी मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी उपोषण मागे घेतलं। भिवंडीत आमदार रईस शेख आणि मनपाचं संयुक्त स्वच्छता अभियान। 800हून अधिक विद्यार्थी, सफाई कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचा सहभाग। रॅली काढून केली जनजागृती। नागपूरमधील ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी मिशन 360 डिग्री अभियान। या अंतर्गत अवैध दारू विक्रीची तक्रार आल्यास प्रत्येक विभाग आपल्या संबंधित नियमाचं पालन होतं की नाही याची चौकशी करणार। 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेतील कारकुनाचा प्रयत्न। कीटकनाशक औषध पाजून बळजबरी, मुलीचा मृत्यू। इंदापूर तालुक्यातली घटना। साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा। बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीचीही गळफास घेऊन आत्महत्या। आरोपी मैत्रिणीला अटक। अधिकचा तपास सुरू। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील देववाडी इथे रस्त्यावर मगरीचं दर्शन। मगरीला जेरबंद करण्यात यश। पावसामुळे गावातील तलाव पूर्ण भरल्यानं ही मगर रस्त्यावर आल्याची माहिती। सार्वजनिक ठिकाणी गांजा पिकवण्याचा कोल्हापुरात अनोखा फंडा। इचलकरंजी शहरात पडीक ठिकाणी टाकलेल्या कचऱ्यात
गांजा पिकवला जातो. कचऱ्यात गांजाच्या बिया टाकून झाडं मोठी झाली की त्याचा वापर केला जातो. यवतमाळच्या वणी शहरातील एका गॅरेजमध्ये आग. अवघ्या काही वेळात संपूर्ण दुकान भस्मसात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.